नमस्कार मंडळी. शुद्ध विनोदाचे आकार उकार वेलांट्या मात्रा देत हास्य सुलेखन करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या अटेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, एका कैद्याला सेंड ऑफ देत आहेत 2 कैदी मित्र. बघूया तिथे काय घडतंय. राम राम प्रसाद दादा. राम राम. राम राम हो सई मॅडम. राम राम. आज ना मी असा गैराव खुश आहे बरं का. गेले 6 महिने मी या जेलमध्ये सडत होतो, पण उद्या माझी शिक्षा संपणार आहे. मी सुटणार. विनाकारण अडकवलं मला. काय मी नाटक करत होतो आणि वाक्य विसरणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे असे 2 दलिंदर पोस्टर माझ्यासोबत होते. बरं त्यानं बाय ते वाक्य पण बोलतं डेंजर होतं बरं का. हो हो, मी कमळ पक्षी आहे. कमळाची कुशी मला विस्तीर्ण पसरलेल्या आभाळा एवढी वाटते. त्या आभाळात मी विहार करता करता थकून जाईल, पण त्याच्या क्षितिज मला सापडणार नाही. हे होतं बुवा. विसरून गेले ना ते. माझ्या पोटाचा गोळा आला. बरं मी प्रॉम्प्टिंग करतोय. कमळा कमळा, कमळाची कुशी, विस्तीर्ण पसरलेली कुशी, त्याच्यात विहार. तोपर्यंत 17-18 जण आले असे घालून गप्पा गप्पा तोंडावर बुक्की मारले त्यांनी. मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये. डोळे उघडले तेव्हा कळलं की जे आयोजक होते नाटकाचे त्यांच्या बायकोचे नाव कमळा होतं. मी म्हटलं दादा हे बघा ते नाटकातले वाक्य होते बरं का. तर ते दलिंदर म्हणे नाही नाही नाटकातले नव्हते म्हणे, ते तो मंचच बोलतो म्हणे. माझं दुर्दैव काय माहिती आहे का, ते स्क्रिप्टमध्ये लिहिलेले वाक्य नव्हते, ते आमच्या डिरेक्टरने ॲडिशन दिलेले वाक्य. आमच्या डिरेक्टरला एवढी हौस ना ॲडिशन द्यायची. त्या 2 दलिंदरांना तर अशी जड जड वाक्य एवढ्या हौसेने देतात आणि मग त्या कधी फसतात याची वाट बघतात आणि मग असतात ते. त्यानं बायना हा काय विकृत आनंद आहे त्याच्या. पण मी फसून गेलो ना. आबरू नुकसानीचा खटला भरून टाकला मायावर. बरं तो जो विरुद्ध पार्टीचा वकील आहे ना त्याने पुरावा म्हणून स्क्रिप्ट सादर केली. त्याच्यात कमळा तर नव्हतंच आणि मला 6 महिने शिक्षा ठोठावून दिली हो. पण उद्या मी सुटणार आहे बा, मोकळा श्वास घेणार. का रे उदबिल्ल्यांनो, उदबिल्ल्यांनो, मूळव्याधाचं ऑपरेशन फसल्यासारखा का चेहरा झालाय रे तुमचा. काय झालं मित्रा? हा आम्ही तुला मिसेस करणार आहोत. म्हणजे मिस करणार आहोत. अरे आपला रूममेट उद्या आपल्याला सोडून जाणार आहे. अरे वा, उद्यापासून कुणाला मिठी मारून मी झोपणार नको रे. अरे उद्यापासून झोपताना मी कोणाच्या पोटावर पाय टाकणार. उद्यापासून मी कोणाची अरे गुत्तू पडले काय लावलं रे. उद्यापासून उद्यापासून हितगुज कोणाशी करणार. नको करू हितगुज. त्यान बाय ना जेलमधून सुटण्यापेक्षा ना तुमच्या ज्याच्यातून मुक्त होईल ना त्याचा आनंद मला जास्त आहे. बरं शाम्या, तुला मित्रांचं प्रेम नाही करणार. नाही बरं आहे, तेच बरं आहे. तुझा काहीच हरकत नाही. हा जाणारच आहे. पण तुझी आठवण म्हणून तुझा साबणाचा एवढसा तुकडा मला देऊन जाशील काय रे? नाही यार, साबणाचा तुकडा मला नाही ना. आता मी कालच बोललो तुला. नाही मला पाहिजे. नाही साबणा तुकडा मला हवाय. मला साबणा पाहिजे. अरे थांबा ना रे. मी बाहेर जातो, 2 वेगवेगळे साबण घेतो आणि तुमच्यासाठी पाठवून देतो. हे मला ना गुलाबी साबण पाठव. गुलाबी आणि मला पिवल्या कलरचा. पिवला. बर आता एवढं तू जातोच आहेस, एवढं आमच्यासाठी करतोच आहेस, तर मला ना सनस्क्रीन येलोरा पाठव. ॲलोवेरा असेल ते. ॲलोवेरा सनस्क्रीन लोशन असेल ते. आणि तुला काय पाहिजे सनस्क्रीन लोशन. अरे सगळे मला उन्हामध्ये तिकडे काम करायला लावतात ना. माझी स्किन काली निवली होती. मी बघितलेली आहे का नाही काली निवली. काली निवली. मी काय म्हणतो त्याला तुझं सनस्क्रीन पाठवणार असशील ना. काय सनस्क्रीन पाठवणार. स्क्रीन. हा तर मला तू ग्लिझनिंग मिल पाठवशील काय.
अरे ज्या थोबाडाने त्याचा उच्चार करता येत नाही त्या थोबाडा काय लावायचे रे तुला? क्लिंजिंग मिल्क असणार ते. हा तस तर रे. ते कशाला पाहिजे? ते माझी तुकतुकीत कांती आहे ना, अच्छा. ते मला गरजेची आहे. बापरे बर हा. याला तू क्लिंटन किंग देणार असशील तर मला काजोल पेन्सिल दे. हा चालेल चालेल चालेल. त्याला काजोल बघ श्याम्या मी काय म्हणतो, त्याला काजोल पेन्सिल देणार असेल ना हा. तर मला ब्लॅक फर्नांडिस पाठव. ब्लॅक फर्नांडिस म्हणजे काय रे भाऊ? अरे ते नाही असं असतं आणि ते असे काले काले डॉट असतात ते काढतात. ब्लॅक हेड रिमूव्हर. हा. अरे हा. या थोबड्यावर कुठून ब्लॅक हेड दिसणार आहे रे तुमच्या? कसं काय दिसतील भाऊ? नाही नाही मला वाटलं. का रे एवढा नट्टापट्टा करून तुम्हाला काय प्री वेडिंग शूटिंग करायचंय तुमचं? काय आणणार नाही मी. नाही. 2 साबण आणले फक्त. पण पाठवा तेवढं. हो पाठवेन. आणि काय रे तू आता उद्या जाणार आहे, हा. तू आम्हाला विसरणार नाही ना रे? अरे आपण एवढं सोबत राहिलो कस काय विसरणार तुम्हाला? बरं मी आता जातोय. तुम्हाला तुमच्या घरी काही निरोप द्यायचा असेल ना तर सांगा बरं का, मी देऊन टाकेन. कोणाला देणार आहेस? तुमच्या घरी. काय झालं? जगात आमचं कोण असेल तर त्याला देशील ना निरोप तू? तुमचं कोणीच नाही. हे, मी आहे तुमच्या आहे. तुम्ही सांगा काय करायचे ते. मी आहे. श्याम्या तू आता बाहेर जातोयस ना, हा. तर माझं एक काम करशील? अरे तू काही बी सांग रे भाऊ, करून टाकेन मी. हे बघ, हा उद्या सोमवार आहे, हा. 2 दिवसांनी बुधवार येईल. मग सरळ 3 दिवसांनी बुधवार असं सांग ना, मग ते सोमवार काय घालतो? हे बघ, बुधवार येईल. हा. बुधवारी बरोबर दुपारी 12 वाजता तू घरातनं बाहेर पडायचा. 12 वाजता घरातून बाहेर. ओके. मी कांजूर मार्गला राहतो, तिथून 12 वाजता घरातून बाहेर पडतो. आणि डायरेक्ट तू जायचा मुंबई सेंट्रलला. मुंबई सेंट्रल. ओके ओके. बरोबर गेलास, बरोबर मुंबई सेंट्रलला एसटी डेपोच्या पाठीमाग हसन लिंबू सरबतवाला दिसल. बर मग तो तुझ्याकडे बघून हसल, पण तू त्याच्याकडे बघून हसायचं नाही. का बरं? कारण तो हस नाही, तू नाही आहेस. अरे तू ना बाय ना, तू मुद्द्याचा बोलणार आहे. त्या हसनला भेटायला जायचंय का? नाही, त्याचा मग? माझा काही संबंधच नाही. मग कशाला त्याचं नाव घेतो? अरे तू गप ना, तुला ना आमच्या धंद्यातल्या गोष्टी काय करणार नाही. त्याच्याकडे तू गेलास ना की त्याच्याकडे ना अर्धा ग्लास लिंबू सरबत माग, हा. की त्याला सुट्टे पैसे द्यायचं. बर दिलंस हा. की त्याला विचारायचं नूर किधर आहे? नूर किधर आहे? बर मग तो सांगेल काय? नूर विक्रोली में है. विक्रोळी? अरे बापरे. मग तू एक काम करायचा, हा. तू तसाच उठायचा, हा. दादर स्टेशनला यायचा, तिकीट काढायचा आणि विक्रोलीला उतरायचा. ठीक आहे. त्याच्या बाहेर तुला लिंबू सरबतवाला दिसल. अर्धा ग्लास निंबू सरबत प्यायचे बा. बाटफोडी वसाड्या. मग? तो हसन नाही आहे. नाही का? तो व्यागलाय, त्याच्यामुळे त्याच्याकडे लिंबू सरबत पियाचा ठीक आहे. नाही. हा, बरोबर हा, कळलं हा, तुला? हा. तिथून चालत तू कन्नमोर नगर मध्ये जायचं. नमवार नगर. बर गेलास की तुला तिथं रेशनिंगचं दुकान दिसल. ते नूरचे दुकान आहे का? नाही, बिलकुल त्याच्या बाजूला हा. नूरची लॉन्ड्री आहे. मग त्याला जायचं आणि सांगायचा काय? की प्रभाकर मोरेचा निरोप आहे, काय? सलमाला आय लव्ह यू सांग. त्यान बाय नाही. सलमा कोण आहे? नूरची बायको. माझा पहिला डाव. अरे पण मी असं सांगितल्यावर तो काय करेल रे? तो चिडेल आणि तुला मारेल. मला मारेल? हा. अरे पण मग कशासाठी करू मी? अरे त्याच्यासाठी तू तुला पाठवतोय. अरे कलिंगड. मी मार खायला जाऊ? अरे लय माझ्या इथं तो मारायला लागला. अरे तुमच्या मजेसाठी की मी काय मार खाऊ का? अरे काही आणि मी मुळात तुझा निरोप घेऊन आय लव्ह यू कशाला म्हणायला जाईल रे? मी असं माणूस वाटलो का? सभ्य माणूस आहे मी. मोर्या काय रे? सभ्य माणूस आहे ना तू? तुला काय अक्कल आहे का? अरे पण काय पण त्याला निरोप? हो, निरोप म्हटलं तर तू अजिबात सलमाला भेटायचं नाही. हा. हा. तू इमलाला जाऊन भेट. हा. इमला कोण आहे आता ही? ए, ती विरारला राहते. हा. विरारला. हा. स्टेशन मधून बाहेर पडल्या हा. तिथं सुका बोंबुलचं दुकान आहे. अच्छा. हा, तिथं जायचं हा. आणि तिला विचारायचं, इमला? हा. ती हो बोलली का पहिली पचकन पप्पी घ्यायची? अरे बापरे. पहिली घ्यायची आणि तिला सांगायचं हा. ही अरुणची पप्पी आहे. अरे ती मारेल ना रे. कोयचा काढायचा, तुला पळायचंय, रिटर्न तिकीट हा, काढायचं. रिटर्न तिकीट काय नाही ते लय मार पडेल. खरे डोब्यांनो, काय? तुला कळतं का रे? काय? मी 6 महिन्यांनी बाहेर येणार. एक तर मी जी चूक केली नाही त्याची शिक्षा मी भोगतोय. आणि बाहेर पडल्या मी काय करू?
इमलाचा मार खाऊ, नूरचा मार खाऊ, तुमची प्रकरण निस्तारत बसू का मी? आता तुम्ही बोला काय कुणाला निरोप द्यायचं तर म्हटलं तेवढं. खड्ड्यात गेला तुमच्या निरोप. ऐक. मी काय नाही देणार, मला झोपायचे. आज आपली शेवटची रात्र आहे. होय. आपण खूप मज्जा करूया, गप्पा मारूया. दूर राहा. नाही नाही, गप्पा मारूया. मी काय म्हणतो बघ, आपला मित्र उद्या जाणार का नाही मला Yes, yes. मग आपण त्याला काहीतरी भेट वस्तू द्यायला पाहिजे की नाही? देणार. पण आपल्याकडे भेट वस्तू द्यायला काहीच नाही. अरे नाही मी देतो. अरे आता घे रे, काय एवढा आहे? काय तुम्ही पण. हे ठीक आहे, हे बघ. हे. चमचा हा, त्याचे मी काय करू म्हणजे? चायनीज खायसाठी तुला दिलंय ना. असं हा, त्याला मी चांगली अशी धार लावली ना, टोक पण काढलंय. तुला हत्यार म्हणून याचा वापर करता येईल. बोल. अंबारी. धन्यवाद रे भाऊ. पण श्यामे जाऊन दे रे. हा. आता तू उद्या जाणार. हा, काय गेले 6 महिने आम्ही तुला लय त्रास दिलेला आहे. तुम्ही फक्त मला त्रासच दिला रे. अरे असू दे रे, एवढं काय मला लावून घेतो काय. पण ना तुझ्या पाठीमागे आम्ही काय काय कारनामं केलंय ना, सांगू काय रे? म्हणजे काय केलं ते माझ्या पोटात राहते म्हणून तुला सांगून टाकतो. सांगा. काय झालं, जेलर साहेब ना, जेलर साहेब हा. तुझ्यावर जाम खुश झाला. हा. एक्स्ट्रा आहे ना, खीरची वाटी दिली होती. खीरची वाटी? हा. तेव्हा मी कुठे होतो? तू आंघोली करत होतास. अच्छा, तेव्हा झालं का? हा, मग ते आम्ही दोघांनी मिळून खाल्ले. हा. सॉरी म्हणजे आम्ही खाल्ली. अरे ठीक आहे रे, त्याच्यात खीरची वाटी पिली ना का मग इस्टेट खाल्ली का तुम्ही? नाही. तसं मला गोड आवडत नाही. हा, ठीक आहे. ठीक आहे. हा. ते सांगू काय? नको ना, कशाला उगाच. अरे जाऊ दे ना, उद्या जाणार आहे तू. सांगतो ना, सांग. अरे कशाला उगाच, नाही, तो सांग. जाणार आहे उद्या. नाही, सांगतो मी. ऐक ना प्लीज. सांग रे, तू गुच्चपट राही. सांगू? हा सांग. तू इकडे रे. ते काय तुझा दात घासायचा जो ब्रश आहे हा, ना, हा. तू झोपल्यावरती हा वसारा त्यांनी पाठ खाजवतो. तुला आता उघडा पाहतो का नाही बघ श्याम्या. हा. तू ज्या दिवशी आलास ना, हा. त्याच्या दुसऱ्या दिवशी ना तुझा वकील आला होता. हा. जामीन पत्र घेऊन. माझे जामीन घेऊन? हा. मला जामीन मिळाला हो. होता. अरे पण मी कुठे होतो? तू आंघोली करत होतास. पण मग काय झालं? काय माहितीये काय, हा काय त्याला म्हणाला, एक काम करा, तो कागद माझ्याकडे द्या, मी श्यामला देतो. मग तो वकील निघून गेला. हा. या वसाड्याने त्याचा विमान केला आणि असं उडवला तर जेलर साहेबाच्या टेबलाखाली गेला. माहितीये? खरे, जो जामीन जेलर साहेबांच्या टेबला वर पाहिजे तू टेबलाच्या खाली घातला. गेला काय? अरे मी किती दिवस इथं सडतोय. दुसऱ्या दिवशी जामीन मिळालेला होता ना मला, तरीच म्हटलं 1 मिनिट त्यानं बरं तो वकील परत का आला नाही? पण आला होता तो. आला होता? हा, मग ते जामीनचा पेपर घ्यायला तो आला होता. अरे पण मी कुठे होतो? तू तेव्हा बाथरूम मध्ये आंघोळ करत होतास. अरे मी आंघोळ करत असताना सगळे कसे काय येतात रे? तरी मी विचार करत होतो, इतके दिवस झाले माझ्या वकील आलेला नाही, माझी बायको आली. माझी बायको पण आली नाही. नाही बायको आली होती. ए, वहिनी आली होत्या. आली होती? वहिनी आल्या होत्या. ह्या वसाऱ्याने. एक मिनिट. हा, वहिनी आली आली होती तेव्हा मी कुठे होतो? तू आंघोळ करत होतास. आंघोळ करतानाच आली का ती? ह्या वसाऱ्याने काय सांगितलं माहिती आहे? ऐक ना, ऐक ना. तुमचा नवरा आहे ना, हा. त्या निर्मलाला भेटायला गेलाय. कोण निर्मला? ती बाजूच्या लेडीज कैदी आहेत ना, हा. तिकडं त्या तिकडे गेला होता तुम्हाला, आणि तुमची त्याची सॉलिड सेटिंग चालली. आता त्याला विसरा असं हा बोलला. नाही, नाही, अरे नाही. अरे किती भडकली असेल ती. अरे नाही रे. एक तर त्या कमळामुळे ती आधी डाऊट घेऊन बसलेली नाही, आहे. अरे का बरं केला असं तो? अरे सांग ना याला भंकस कर, अरे, भंकस. आम्ही भंकस केली होती. कशाला करता भंकस? आम्ही वहिनीची भंकस केली होती. आता तिला म्हटलं आम्ही सांगूया की बाबा ऍक्च्युअली मी भंकस केली होती, पण हे सांगायच्या आधी भेटायची वेळ संपली, त्या गेल्या. अरे तरीच म्हटलं रे, माझी बायको का आली नाही? नाही आल्या होत्या त्या. परत आली होती? परत आल्या तेव्हा होत्या. मी कुठे होतो? तू आंघोळ करत होतास. त्यानं बायना या जेलमध्ये मी काय नुसती आंघोळच करत होतो काय? काय माहिती? त्या टायमाला ते आल्या, तर मी म्हटलं सॉरी, त्या टायमाला आला होता तुम्ही, तेव्हा आम्ही हा. भंकस केली हा. होती. तुम्ही ते म्हटले 1 मिनिट, त्या कुत्र्याला सांगा कुत्रा? हा की आता मी लग्न करून तामिळनाडूला जाणार आहे. त्या कुत्र्याला तिकडे माग यायला पण सांगू नका. अरे पण मग हे तुम्ही मला सांगितलं का बरं नाही? तू वसारे आंघोळ करत होतास ना. अरे मी काय आयुष्यभर तिकडे मुक्काम केला होता का? बाहेर आल्यानंतर सांगायचं ना. अरे पण मला सांग, ही दुःखद बातमी तुला आम्ही लगेच कशी काय सांगणार? का बरं? म्हणजे तोंडाने सांगायची ना. अरे कसा तोंडाने सांगणार? एक तर आम्हाला तामिळनाडू हा शब्द उच्चारता येत नव्हता. म्हणजे मिनल ताडू, काडूल माडील, इंदल ताडू, अरे किती दिवस गेले. असा करता करता आज कुठं आम्हाला तामिळनाडू शब्द बोलायला आलेला आहे, म्हणून आज तुला सांगत अरे दलिंदरांनो, माझ्या संसाराची वाट लावून टाकली रे. नाही रे, ते अरे कशाला केलं रे तुम्ही असं? अरे
अरे तू त्यासले कसाल मार राहणार भाऊ रे. मना संसार ना बनका उडाई दिला त्यासनी. अरे मग त्यास नाका जीव लिशी का तू आते. काय करू मी आता जेलमध्ये राहिलो मी. अरे मग त्यास ना अरे तू काय करणार तू मारू नको परत गुन्हा दाखल करणार रे. चमचा शे आता खडा आता चमचा आहे. अरे हात हाता काढ तू चाकू. अरे बाप तीन भाई. अरे याला तर धार शे रे. अरे नाही ना रा त्यासनीच काढायची ती. नाही तुम्ही दार लायले. नाही आमचा नाही चाकू. तुम्ही दार लावतात नाही ना हाताने जेवतो आमचा काही संबंध नाही. अरे तुना हातमा हाऊ चमचा सापडेले तू रंगे हात सापडेल नाही. तू आते पुरा जाशी तू काल सुटाव होता पण आता मी पुरी काळजी लिसू का तू वरीस भर अठेच चढ. नाही ना रे ध्यानमा ठेवतो जेलर साहेबाच का करे ना. अरे जेलर म्हणजे काय. अरे मी तुला खानदेशी समजीसन 2 ट्रीटमेंट जास्त चांगला दि राही तू माहिती राही ना यार. नाही ना पण नाही खानदेशी म्हणजे डोक्यावर बस जायला तू नाही तू देखच बेटा तू जेलर साहेब ऐकलं ना. सबूत आहे मान पा. अरे जेलर साहेब तुम्ही वाटत लावस मी आता. अरे ऐकलं तू काय तू दादा खानदेशी माणूसला मदत नाही करणार तर मग खानदेशी माणूसला कसं होईल. तुम्हाला काय मिळालं रे करून. ऍक्च्युली काय झालंय माहितीये आता तू बाहेर जाणार आठवडाभर आम्हाला टाइमपास करायला कोण नव्हतं म्हणून. आठवडाभर तो 1 वर्ष सांगून गेला ना रे. तू 1 वर्ष जाणार आहे आम्ही आठवड्यानंतर बाहेर जाणार आहे ना. मी काय म्हणतो आता आम्ही 8 दिवसांनी सुटू ना. तुझ्या घरात कोण आहे काय निरोप द्यायचा असेल तर सांग आम्ही देऊ. जाऊ एकदम बहारदार होती ही फालतूगिरी. खूप आवडली. बघा हा सर असे काय म्हणतात. साई तुमच्या परफॉर्मन्सनी तुम्ही आम्हाला कैद करून टाकलं. एकदम फार मजा आली. श्याम दादा तुमचं विशेष अभिनंदन. काय मूड सेट केला. वाह लाजवाब. फार मजा आली. फार छान कॉन्सेप्ट होती. तिघांच्याही परफॉर्मन्स मस्त होते. फार मजा आली. मस्त. वा प्रसादा वा श्याम्या हे दोघं बाजूला बसलेले असताना माझी शिक्षा संपली असं तू म्हणू कसं शकतोस. कुठून येते ही ताकद तुझ्यात. तिघांचं ट्युनिंग फार मस्त होतं. तुम्ही जेलमध्ये होतात त्यामुळे तुम्ही खूप छान जेल झाला होता. बरं एका प्रश्नाचं उत्तर तुमच्या दोघांच्या वतीने मी देतो श्याम्या. तू म्हणलास की मग मी बाहेर आलो तेव्हा का नाही मला सांगितलं तर तेव्हा हे दोघं आंघोळीला गेले होते. छान मजा आली. वंडरफुल. वा 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 थँक्यू. मंडळी आता आपण जाणार आहोत पंडित सुमारिया चौघुलिया म्हणजेच हास्य महारथी समीर चौघुले यांच्या घरी आणि त्यांच्या साधनेत बाधा आणायला तिथे तयार आहेत कल्यांची चुलबुली शिवाली परब आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव.
बाहेर कुठे गेलो मी बाहेर कसा गेलो अहो मालक ते काय झालं तुम्ही हे तर रेखत बसले होते का नाही तेव्हा आहे का नाही आकाशात एक मोठी ईद चमकली बघा वरून गंधर्व आले आणि ते म्हणले ह्या माणसाची जागा हित्त नाही ग तर मी म्हणलं कुठं आहे रे देवा तेव्हा तो म्हणला थांब मी दाखवतो तेव्हा त्यानं तुमचा हात धरला आणि तिथं दाराबाहेर नेऊन ठेवली बघा. किती खोटारडी आहेस तू किती खोटारडी आहे नाही खरंच खोटी खोटी ऍक्टिंग सोड खेळेच मी तुला बरोबर ओळखतो अशा किड्यांची पोल्ट्री तुझ्या अंगातच आहे लक्षात ठेव या पुढे मी रियाज करत असताना गात असताना मला हात लावायचा नाही. खरं सांगू का मालक तुम्ही गात असताना तुम्हाला हात नाही हो पाय लावा असं वाटतोय बघा. काय बोलतेस तू काय बोलतेस जुबान को लगाम दो तुम रुका जुबान को लगाम दो तुम रुका नाही तर अपमानास्पद बोल रुका हम रुका. हिंदीचं काय असं कधीही केलेलं नाही मी अति करू नका तुम्ही सांगून ठेवतोय मी कधीही करत नाही सांगून ठेवतोय नीट बोलायचं माझ्याशी नीट बोलायचं सांगून ठेवतोय अजिबात ए कोण आहे रे कोण आहेस तू अरे तुझं कपाळ माझं कपाळ सेम आहे कोण आहेस तू काका नमस्कार मी शिवाली परब खालच्या मजल्यावर नवीन राहायला आली आहे. मी तिसऱ्या मजल्यावर जुना राहतो तुला सांगायला आलो मी तुझी पण काका मी तर मुलाखत घ्यायला आली आहे ना. मुलाखत चाल इकडे बळा काय काय म्हणालीस तू आता मुलाखत घ्यायला आली आहे ना. तू मुलाखत घ्यायला आलीस हो काका म्हणजे इंटरव्ह्यू ज्याला इंग्लिश मध्ये इंटरव्ह्यू म्हणतात ये बेटा ये बस 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 बेटा तू खरंच माझी मुलाखत घ्यायला हो काका आम्हाला शाळेत ना दिवाळीचा अभ्यास दिलाय बाईंनी सांगितलंय की तुमच्या परिसरातील सुप्रसिद्ध कलाकारांकडे जायचं आणि त्यांची मुलाखत घ्यायची म्हणून मी तुमच्याकडे आले. सुप्रसिद्ध म्हणून तू माझ्याकडे आलीस हो काका शाबास हो तर या सगळ्या परिसरातला सुप्रसिद्ध कलाकार मी आहे. ठीक आहे मी तुला मुलाखत द्यायला तयार आहे. काका मी तर मागच्या आठवड्यातच येणार होते माहितीये का हा पण शेवंता मावशी म्हणाली की तुला सुप्रसिद्ध कलाकारांची मुलाखत घ्यायची आहे ना तर बी विंग मधल्या बबन काकांची घे ते टीव्हीवर तरी दिसतात हे गाढव तर मेलं नुसतं रेकतच असतं. मी गाढव आहे मी रेकणारा गाढव आहे. ए आत ये इकडे ए बाहेर ये बाहेर ये मी रेकणारा गाढव आहे. मी कधी गायलोय असं असं कधी गायलोय मी आता केलं नाही या आधी कधी केलंय मी रेकणारा गाढव. तू मुळात ते बबनचं नाव काय घेतलंस तो त्या डेली सोप मध्ये पासिंगचे सीन देतो सोनी मराठीचा स्क्रीनवर जेवढा लोगो असतो ना तेवढं पण त्याचं काम नाहीये सिरियल मध्ये आणि तू मला सांगतेस मी कोण आहे. अहो तो बाबा नाही का नाही तो मधी मधी टीव्ही मध्ये दिसतो तरी तुम्ही मधी मधी आरशात बी दिसत नाही ती. मी आरशात दिसत नाही मी आरशात दिसत नाही वाटेल ते तू बस झाला तुझा खूप झाला तुझा. कोण आहेस ते कामवाली आहेस तू विसरू नकोस ते लक्षात आलं तुझ्या. काका हळू काका ही कशी बोलते मग तुम्ही शांत बसा ना. शांत बसा म्हणून शांत बसा काका मला नाही ऐकायचं हिचं शांत व्हा. मी मला काय शांत व्हा शू म्हणून कोणी शांत होत नाही. शांत व्हा माझं ऐका माझी आजी मला नेहमी सांगायची काय चिडू नये इतकंच बोलायची आजी. प्रश्न केवढा लटांबरा लावलास माझी आजी मला म्हणायची चिडू नये इतकंच कसं होईल त्याचं उत्तर. तुम्ही असंच चिडता शांत व्हा बघू आधी शांत व्हा ठीक आहे बोल. तर काका माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं नाव काय आहे. माझं नाव आहे गान पोपट स्वराधीश सुमारिया चौघुलिया. नाक्यावरच्या यासनी झंडू बोलते ती. ते लोक यासनी झंडू बोलते आणि हे बी देत आता तू संपली अब तू गई तू मी झंडू तर तू पंडू. अयो लय लागली हो शेवी बया तर मला रात्री झोप नाही लागायची पंडू बोल अयो काय
काय मेली पादऱ्या शिव्या घालते पादर शिव्या घालतोय कोणी एवढा मोठा माणूस आणि चंडून बंडू काही बालवाडीत आहे वय माझ्या अशी शिव आहे कळलं ना तू विचार हसू नको तू विचार प्रश्न मला मी पुढचा प्रश्न विचारते हा तुमचा जन्म कधीचा माझा जन्म रात्री 12चा आहे पण त्यावेळेला दिवाळी सुरू होती म्हणजे 12 वाजून 1 मिनिट झालं आणि दिवाळीचा पहिला दिवस सुरू झाला आणि तेव्हा आणखी एका नरकासुराचा जन्म झाला लिहू बेटा मी नरकासूर आहे तोंड बघा कसं काराटासारखं दिसतंय बघितलं की चिरडून टाकस वाटते मी कारट आहे ते बघ दिसतंय का नाही काराटासारखं गप्पा तुला सांगून ठेवतोय अजिबात आवाज करायचा नाहीये तू विचार ना प्रश्न जरा नीट प्रश्न विचार तुम्ही चिडताय नाही मी चिडलोय बस इकडे प्रश्न विचार मला असं नको करूस दुर्लक्ष कर प्रश्न विचार नका पाणी तुझं चल मला नको पाणी हा विचार बाळा तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही काय शंड जोपासता बाळा हा काय प्रश्न विचारलास तू बाईंनी तसंच लिहिलंय बघू बाळा छंद आहे ते छंद असं वाच बघू तोच प्रश्न तुम्ही काय छंद जोपासता परत चुकतंय तुझं शब्दांवरचं जोर चुकतोय तुम्ही काय छंद जोपासता असं नाही बाळा ते तुम्ही काय छंद जोपासता असं आहे ते बस तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही काय छंद जोपासता तर बाळा माझा छंद म्हणजे गायन वाव माझ्या धमन्यांमध्ये गायन आहे माझ्या शरीरात गायन आहे माझ्याकडे फुफ्फुस नाही आहेत गायन आहे 2 तंबोरे आहेत मग काका तुम्ही हास्य जत्रेत गायला का नाही जात माझा फेवरेट शो आहे तुम्ही तिकडे गायला गेलं पाहिजे अशा थिल्लर कार्यक्रमात मी कधीही जात नाही एका शर्टासाठी 16 तास शूट करणाऱ्या माणसांमध्ये मी रमणार नाही बेटा मी कधीच तिकडे जाऊ शकत नाही कारण मी मोठा गायक आहे मग काका मराठी इंडियन आयडलला तुम्हाला जज म्हणून का नाही बोलवलं कशाला तोंडा पडून गेलोय ह्यासनी कशाला बोलवणार आहे तिथं इंडियन आयडल मध्ये म्हणजे अगं एकदा काय झालं तुला सांगते काय हे आहेत का नाही आमच्या सोसायटीमध्ये गाण्याची स्पर्धा होती तिथं यांना जज म्हणून बसवलं होतं पिंकी नावाची एक पोरगी होती कशाला सांगतेस ती मस्त गायली बरं का लय भारी गायली पण हे त्या पिंकीला म्हणले तुझा कोमलनीचा हाय प्रॉब्लेम होता तर कोमल आहे तिच्या आईचं नाव तिच्या आईला काय तिचं काय झालं तिच्या आईचं गेल्या महिन्यात ते काय ते रिप्लेसमेंट काय नी रिप्लेसमेंट म्हणतात तिची ती गेल्या महिन्यात गुडघ्याची काहीतरी ती प्रक्रिया झाली होती तर तिला तर तिच्या आईला वाटलं ह्या माणसानं गुडघ्यावरनं तिच्या आईला चिडवलं तर तिच्या आईनं ह्या माणसाला चौकात नेऊन जसा हाणलाय यो माणूस तिथं 4 दिवस असा टिप्पोय म्हणून उभा होता कोण घेणार यांना इंडियन आयडल मध्ये जज म्हणून मला काही मारलं वगैरे नव्हतं फक्त एकदा चल रे अशी टपली मारलेली होती लई खोटं सांगायला जजमेंट चांगलं होतं तिचा कोमलनीचा प्रॉब्लेम होता ती चुकली होती गाताना काय चुकली होती गाताना चुकली होती कोमलनीचा प्रॉब्लेम होता काय तिचा होता काय भारी गायली होती पोरगी असं गायली होती ती इथेच चुकली कसलं भारी गाते तू कुठून शिकली ते मध्ये माझे कार्यक्रम चालूच असते ते तू कार्यक्रम करते हा दौऱ्याला जाते मी हे आमचं पार्ट टाइम चालू असते म्हणजे तू तर सुप्रसिद्ध गायिका आहेस मी तुझा इंटरव्ह्यू घेऊ काय विचारते फक्त हित नको जरा चांगल्या ठिकाणी घेऊ तर जिन्यात जाऊ माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलीस ना तू शेवंत मावशी तू कुठे कार्यक्रम केले बस तर ना मी आहे का नाही माग इथं ओंकार भोजन नावाचा एक माणूस आलता तर त्याने आहे का नाही ह्यांच्यासाठी सुपारी घेऊन आलते पण ह्या माणसाने एवढी माती खाल्ली का मग त्यांना माझा आवाज लई आवडला नाही तसं काही नाहीये मला त्यांनी काय केलं 50,000 रुपये दिले मला म्हणले तुम्ही कार्यक्रम करा पण ह्यो माणूस मी माणुसकीच्या नात्याखाली ह्यांना ना तिथं घेऊन गेले कोरस म्हणून गायला या माणसानं एवढी घाण केली तिथं नाही हे शक्यच नाही त्या लोकांनी काय केलं माझ्याकडनं लावण्या गाऊन घेतल्या आणि तुला सांगते लावण्या गाऊन झालं मला खाऊ पिऊ घातलं आणि मला माझ्या मार्गी लावलं आणि या माणसाला 2 दिवस तिथं डांबून ठेवलं माझ्या शाळेचं शिक्षण माझ्या शाळेचं नाव तिथं नुसतं घुसण्याची सवय आहे या माणसाला सई काय म्हणशील अत्यंत सुरेल परफॉर्मन्स होता
नमा फार सुंदर, फार मस्त कॅरेक्टरायझेशन केलं होतंस. सुरुवातीचा रियाज अशक्य कमाल होता. फार सुंदर समीरदा. तू दिसतोयस पण खूप इंटरेस्टिंग. आणि मला तुमचं नातं पण फार आवडलं. एक हक्काचं लव्हेट असणारं असं, म्हणजे खूप वर्ष आपल्या घरी आपलं माणूस असतं तसं तुमचं नातं होतं आणि ते फारच सुंदर कन्वे झालं. फार मजा आली. शिवा, ह्या दोघांना साजेशी त्यांची शेजारी होती. तुला बघून पण फार मजा आली. मस्त सुंदर. मंडळी, कोणी घर देतं का घर, त्याचप्रमाणे कोणी रिक्षा देतं का रिक्षा असं म्हणत निघालाय आपला फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे. आणि त्याच्या राशीला रिक्षावाले म्हणून आलेत कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील. होय रे होय म्या. हा, डबल ड्युटी करायला सोय. ए डबल ड्युटी कायची वेळ येळा झाला का तू? काल रात्री कॅम्पात पाहिली तुझी रिक्षा. अबे ती का डबल ड्युटी आहे का बे? मग अरे दिवसभर गाडी चालवून खड्ड्यान पायरून कंबरनं पाठ अशी ताट होई जाते. होय. मग त्याच्यात माझ्या सासऱ्यानं काय केलं, माझ्या साल्याला पाठवून दिला आणि म्हणलं की याला कामा धंद्याला लावा म्हणे. अरे काय करतो, त्याला म्हटलं तू रातची रिक्षा चालव, फायदाच फायदा आहे. कसले फायदा आहे बे? अभि आपली 10 बाय 15ची तर खोली आहे. साला रिक्षा घेऊन बाहेर गेल्यानंतर बायको बी खुश आणि आपले सगळंच खुश. चांगलाय. ओंक्या 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 कस्टमर आले. ओ कस्टमर आले. हो हे ठेव. हे बाय हे तो 10 आहे, 20 आहे. हो दादा, सगळा हिशोब लिहून ठेव. दादा लक्षात दादा. ओ दादा, बोला. स्वारगेटला येणार का? नाही, मी नाही येणार. हा येईन या रिक्षात बसा. या रिक्षात सामान ठेवा इकडं. बसा बसा बसा. हा बसा बसा. भाडा आला नीट घेऊन जा. बरं झालं तुम्ही आलात. होय ना. कधीपासून मी रिक्षा बुक करतोय, एकही बुक होत नाही, सगळे रिजेक्ट होत आहेत. साहेब हे पुन्हा आहे ना. हा हे पुन्हा आहे. इथं नाही का दुपारची माणसं झोपलेली असतात. इथं कुणी बी नसतंय. त्यात मी आहे कोल्हापूरचा आणि हेम्या हेमंत साहेबांना. हॅलो. हेम्या आहे ना, हे जळगावचा आहे. अच्छा. आम्ही दोघे असतो इथं. दुपार असू दे काय असू दे आम्ही इथं असतो. म्हणजे तसे युपी बिहारवाले बी असतात. पण आता दुपारची माणसंच बाहेर पडत नाही तर ते तरी काय करतील. पण आम्ही आपले सर्व्हिस म्हणून असतो. बिलकुल. वा चांगला एकदम मस्त आहे. चला लवकर चला, जायचं आपल्याला. हा मला नीट सोडाल ना स्वारगेटला? आता नीट म्हणजे आणि काय कसं असतं? नाही, मी पुण्याबद्दल खूप ऐकलंय. पुण्यातले रिक्षावाले आहेत ना, खूप फिरवतात आणि भाडं वाढवतात. अरे घ्या. हा अरे साहेब, आम्ही गावाकडनं इथं पोटा पाण्यासाठी आलेला आहे ना. हे असले धंदे नाही भाऊ आपल्याला शपथ. वरचा बघते ना. कधी वरचा फटका खाली बसत सांगता येत नाही. चला. ओंक्या ओंक्या काय इकडे यार, तू खाली यार. काय रे? मी काय म्हणतो, मी घेऊन जाऊ का रे शीट? तो घेऊन जाशील? हा नाही म्हणजे मला आत्ता ध्यानात आलं. मी काय करतो, अलका टाकीज कडून गाडी टाकतो आणि तिकडून आहे ना मोठ्या ताईकडे जाऊन येतो. मोठ्या ताईचा फोन आला होता मला, इकडे एकदा चक्कर मारजो म्हणून. चालते की. मग ह्या माणसाला काय करतो, मी स्वारगेटला टाकतो आणि पुढे डायरेक्ट करून ताईकडून करून येतो. बेस्ट आहे ना. मग तू सांग. साहेब चला उतरा खाली. उतरा का हो? इकडे बसा ना तुम्ही, या रिक्षात बसा. या रिक्षात काय मला बरं पडेल ते पटकन सोडतात. हा या इकडूनच उतरा. इकडून उतरू दे, फटक्यात उतरू दे. या इकडे इकडे इथून जाऊया का? इकडे बसा. ओंक्या मी सुटतो. चालते. हा तू नंबरला लाव. मी करतो. चला. हा साहेब तुम्ही बॅगा बिगा ठेवा बरं. हो ठेवलं. हा अरे ओंक्या यार, काय झालं रे? अरे विषय बदलला ना यार. इकडे अरे आता मी तिकडे जाऊन करू काय म्हणजे? अरे भाऊजींची ना दिवस पाहिजे, ते आता रात्री घरी येतील. मी आतापासून जाऊन तिकडे काय करू? आहे का नाही? एक काम कर, तू ह्या साहेबाला घेऊन जा. मीच घेऊन जा. मी सांगतो सांग. साहेब चला उतरा खाली. इकडे बसा. या रिक्षात बसा तुम्ही. काय ते पटकन सांगा ना. आता ठरलंय, मी तुम्हाला नेतोय. सामान इकडे उशीर होते ना. चालेल, तुम्ही बसा. ओंक्या नीट ने बरं का, काय अडचण नाही. चला. हा एकच मिनिट साहेब, एकच मिनिट. अरे असं. हॅलो. अरे यार. हा काका बोला की. हा विमाननगरला जायचं होय. कितीला? 3ला वाजले किती? हा काका आता हाय का म्हणून काय विचारता? रिक्षा तुमचीच आहे ना. हा काका आता रिक्षासाठी लोन घेतलं तेव्हा तुम्हीच जामीन होता का नाही?
मग रिक्षा तुमचीच आहे, काही टेन्शन घेऊन का, पोचतोय मी. हा .3 पोचतोय तिकडं, ठेवा. काका चल चल भाई लवकर चल. साहेब हा उतरा खाली. ते मला काका बोलवत आहेत. कोण काका? ते माझ्या रिक्षाच्या लोनला जामीन होते ना ते. आता काय आहे हेम्या, ह्यांना मी स्वारगेटला सोडायला जाईन, तिकडून कोथरूडला काकाला घ्यायला जावं लागेल. त्यांना पिक केल्यानंतर परत विमाननगरला लेट होईल ना काकाला, म्हणून हेम्या यांना सोडा तेवढा. पागल हे नाही सांगायचं का राईन टायमावर काय करत नाही आपण. फक्त त्याची नाही र, माझी पण अडचण आहे. नाही अडचणीचा विषय नाही. अर्धा टायमाला तसं करतो, डाव जिंकला की तू पहिले पैसे द्यायचे, काही झालं की तू हे करतो यार. खेळाचा राग काढायलास तू. नाही खेळाचा राग काढते. माझा चेहरा पाहतो एवढा प्रसन्न चेहरा काही नाही होत. एवढं नाही घालायचं पहिल्यांदा फला, आता नाही फसणार. एवढं नाही घालायच्या. एक रिकाम काम नको करू तू. असं पाहू नको यार माझ्याकडे. सगळं बोलून घे बा. हे नको. आता मी तुला दोस्तीचा वायदा देणार आहे ना साहेब. बसा इकडं बसू टाका सामान टाका. नेतोय तू. झालं तू ना दोस्तीचा वायदा नको देत जाऊ. सगळं हरून जातो मी. का तुझ्याशिवाय कोण आहे मला? अरे मग तू असं नाही की त्या माणसाची अडचण आहे आणि मला पटायचं ना काकासाठी. तू रिक्वेस्ट करतोय म्हणून, बाकी काय नाही. तर चल ना यार, लेट होता. बिलकुल बिलकुल. चला हेम्या. अरे यार काय झालं बे तू? इकडे. हा काय झालं? अरे मी एकच मिनिट यार. अरे 2 मिनिट थांबा ना यार तुम्ही. मी मॅपवर बघितलं रे. हे मधल्या रस्त्याने गाडी घातली का नाही, स्वारगेटला एवढा वळसा घेण्यापेक्षा मधून जाईन पटकन. म्हणजे यांना बी सोडीन आणि काकाला बी घेऊन जाईन. अरे हे जमतोय ना यार. मग मीच जाऊ म्हणतोय. हे जमतंय. हे गैर सोपं झालंय. धावले उतरावतो मी परत. चल की साहेब खाली उतरा. उतरा आणि इकडे बसा. या इकडे बसा. असं तुम्हाला मी घेऊन जातोय. अरे सुसाट जाते त्याची गाडी. अरे काय ते ठरवा ना, नेणार आहे की नाही नेणार आहे? नेणार आहे ना. एवढा वेळ बोलत ना, आतापर्यंत अर्ध्या वाटेत पोहोचलो असतो आपण. आता खरं. अरे यार ऐका ना, मला शूटिंग आहे यार, मला लेट होते. सोडा ना यार मला. तुम्ही जा. ऐका फायनल. मी रिक्षा फायनल. मी बॅग धरू का? नको राहू दे. मग तुम्ही इकडे बसा. इकडे टेन्शन नाही घ्यायचं. बाई चल ना, मला शूटिंगला जायचं रे. काय लेट झालं मला. यार ओंक्या, मी काय म्हणतो, काय मीच घेऊन जातो ना यार साहेब. मीच घेऊन जातो ना. मी काय विचार करतोय का भाऊ, आता यांना घेऊन जातो, मध्ये असं काहीतरी असं जुगाड करीस आणि मी गॅस भरून घेईन आणि तिकडे ताईकडे चालला जाईल. म्हणजे दुपारी कसं भाचे कंपनी आहे, त्यांच्यावर खीन मजा मारीन. थोडस त्यांना रिक्षातून फिरून त्यांना रिक्षाची अशी चक्कर मारायला गेला आवडत. चालेल मग. अरे जळगावची गरमी. नाही हेम्या तुला एवढ्या वेळचं सुचना काय रे? सांगायचं ना एवढ्या वेळचं की असं असं होणार आहे, भाचे फिरणार आहे म्हणून आलो असतो ना मी. कस्टमर आहे ते. अबे एवढं चाललं असतं तर काय रिक्षा चालवलीस तू? मग समजतं का रे? अच्छा जाऊ द्या, एक काम करतो मी ना, रिक्षाच बुक करतो. तू खरंच बुक? नाही आता तुम्ही येत तर काय करू, तुम्ही टाइमपास करता ना यार. अरे चिडताच आहे. काय चिडू? अरे मी बा कशा स्मित चेहऱ्यानं राहतो तसं राहतो. अरे मला शूटिंगला जायचं म्हणून मी चिडतोय, बाकी काय नाही. यार हा माणूस घरात संताप. हाय एक रिक्षा. काय फालतूगिरी, ही पण रिजेक्ट झाली यार. ही पण रिजेक्ट झाली रिक्षा. ती माझीच होती. हे काय? अरे हो याची जायची. अबे तू का रिजेक्ट केली? आता काय आणि साहेब, आता आमचं डायरेक्ट भाडं आहे ना, मग आता परत ऍपचं भाडं कसं घेऊ? धंद्यात खोटी नाही बा. अरे पण माझ्या टायमाची खोटी होते ना यार. अरे प्लीज मला घेऊन चला ना, मला शूटिंग आहे यार, मला चला ना घेऊन स्वारगेटला. हा तुम्ही जावा घेऊन. हा तू घेऊन जाय. मी तू घेऊन जाय. मग बस की. बसू बसा की. आता प्लीज. हा घेऊन जा. हा चला. ओंक्या एक काम कर. काय रे? तू आता तिकडे चाललाय ना, तिकडे आरटीओच्या ऑफिस कडून जाशील पाय. तर हे जे डॉक्युमेंट आहे ना, हे माझ्या पाहुण्याचे आहे. हे फक्त त्यांना जमा करणे, काय त्यांचा बिल्ला काढणं आहे. घर दिवस झाले काम रखडलंय ना, ते हे फक्त मागच्या गल्ली देऊन टाकतो तू. अरे हेम्या, अरे माझे डॉक्युमेंट रिन्यू करायचे तिकडे. हे करायला गेल्यावर ते मलाच नाही अडकवतील. तुझे डॉक्युमेंट मग यांना का बरं घेऊन चालला तू? म्हणजे काय? अरे अडवतील ना तुले. कोण पकडणार आहे? अभे ते लॉकडाऊन नंतर जी मधली जी चौकी होती की नाही, ती परमनंट केली आहे. तिकडे माणसं कमी, डॉक्युमेंट जास्त पाहतात ते लोक. काय सांगायला? मग आता याचं काय सांगशील तू? साहेब उतरा खाली. काय? हा मग इकडे या, इकडे चला ना यार घेऊन. आता माझी अडचण आहे, तुम्ही यांच्याकडे बसा. तुम्ही माझ्याकडे या. डॉक्युमेंट नाही ना माझ्याकडे. आता तो न्यूज शकत नाही ना, ते डॉक्युमेंट आहे ना. तुझी बाबा. तुम्ही माझ्याकडे बसा. येऊ? हा कन्फर्म आहे? कन्फर्म. तुम्ही बसा. मी बसणार. या बसा. आता जर मी बसलो तर रिक्षात कोणाचा फोन बिन अजिबात घ्यायचा नाही. नाही तुम्ही बसा. मला सोड. बसा. स्वारगेटला सोड. बिलकुल काय वांधाच नाही. तुम्ही बसा. ओंक्या चल निघतो रे. सावकी सा. हा फोन काय
अरे यार, अरे बाप, हा, एक मिनिट. हा, हॅलो. हा बेबी बोल. बेबी म्हणजे माझी धाकटी बहीण आहे. अरे हा बेबी बोल. बेबी बोल. हा, लग्न झालंय तिचं. हा हा. अर काय बे? अरे रडू नको तू, टेन्शन नको घेऊ. मी आहे ना, मी येतो. मी 10 मिनिटात येतो. काय बेबीचा फोन आहे. हा हा चालेल चालेल. तू फोन ठेव. तू रड नको ना माऊली, तू रड नको. मी आला आला आला. काय झालं? अरे काय यार. अरे नाही हो. अरे माहिती लहान बहीण होती ना बेबी. तिचं लग्न केलं आम्ही धुमधामात. हा, सासरवास इथला आहे. म्हणजे सासर निवडायला फक्त गलती होई गेली हो. तुला तर माहिती कितला त्रास आहे यार त्या बाईला. हा, म्हणजे अशी फुलपाखरासारखी वाढवली बिचारीला. हा, असं लाडाकोडात वाढवली आणि सासर असं भेटलंय नाही. स्किट संपत आले, पटकन बोल ना. बोलतो 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 बोलतो. एकच वाक्य 5 वेळा बोलतो तू. बोलतो बोलतो. रे साहेब साहेब तू बघ. तू तर साहेब वेळ डोळ्याला चंद्रकर मर बुके का. पुणे नाही साहेब, पुणे नाही. माहिती ना मला पुणे म्हणून. चल ना मला घेऊन स्वारगेटला यार. कधीपासून बोलतो शूटिंगला लेट होतंय मला. नाही मला सांग, इथून चालत कसं जायचं स्वारगेटला? बसा सोडतो तुम्हाला. नाही नाही अजिबात नाही नाही. मला सांगा, इथून दिशा सांगा. कुठं जायचं कुठं जायचं मला सांगा. इकडे तुम्हाला कुठं जाणं? मला स्वारगेटला जायचं. इकडून सीधा जा. सीधा जायचं. सीधा नाही रे. इकडे गेला ना, इकडून गेला का तिकडं राईट अंगाला. हा, इकडे गेला का तिकडे स्वारगेट आहे. हा, राईट अंगाला. इकडे जाऊ. नाही नाही, पण तिकडे ते काम चालू आहे ना, ट्रेन रस्त्याचं काम चालू आहे. हा, इकडून पण जाऊ शकता. इकडून पण जाऊ शकता तुम्ही. एक काम करा, काय दोघांना आहे का, मी सरळ जातो. हा, जर हा रस्ता स्वारगेटला गेला तर स्वारगेटला जाईल, मुंबईला गेला तर मुंबईला जाईल. ठीक आहे, पण मी काय जाणार तुमच्यासोबत? मी पण सोडला असतं ना. नाही, माई बी रिक्षा म्हणजे. खूप सुंदर परफॉर्मन्स, खूप छान. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. पुणेकर प्रसाद ओक, तुम्हाला कसं वाटला हा परफॉर्मन्स? मस्त, धमाल, खूप मजा आली. गौरव, माझं काय म्हणणं होतं की सोफिस्टिकेटेड म्हणून एखादी बॅग अशी असती खांद्यावर होती. ओके. धमाल होता परफॉर्मन्स. गिव्ह अँड टेक, खूप एनर्जी होती, खूप गिव्ह अँड टेक होतं आणि ते परफेक्ट टायमिंगने होणं फार गरजेचं होतं. ते तुम्ही तिघांनी खूप उत्तमरित्या साधलत. त्या दोघांची जरी रिक्षा असली तरी तुझी परीक्षा होती आणि त्यांनी नुसतंच बोलण्यात गुंतवून तुला अंतरिक्षाची सफर घडवली. खूप मजा आली. हेमंत, वेगवेगळी कॅरेक्टर्स करतोयस, वेगवेगळे प्रयत्न करतोयस, आनंद मिळतोय बघताना तुला. आणि ओंकार, तुझं कौतुक यासाठी की गौरवसारख्या कोल्हापुरी भाषेवरती भयंकर पकड असलेल्या माणसासमोर उभं राहून कोल्हापुरी बोलायचं, याला एक वेगळी धमक लागते. पण मजा आली. हो, खूप मजा आली. वेल डन बॉयज, थँक्यू. आणि मंडळी, याचबरोबर आजची ही हास्य सफर इथेच संपतेय. आता भेट होणार आहे पुढच्या भागामध्ये. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौका. हास्य जत्रा.